नमस्कार मित्रांनो, समाज कल्याण डिपार्टमेंट अंतर्गत सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर या पदासाठी जाहिरात आली होती बघा 2024 मध्ये. तर त्याचं फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो. अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे की एकूण किती कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे, किती कॅन्डिडेटला वेटिंग लिस्टवरती ठेवण्यात आलेलं आहे, किती स्कोर आलेला आहे कॅन्डिडेटला, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होऊ शकतं, हे सर्व डिटेल्स बघूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, सोशल वेलफेअर महाराष्ट्र स्टेट पुणे रिक्वायरमेंट बघू शकता तुम्ही. 2024 मध्ये जाहिरात आली होती मित्रांनो. फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. बघू शकता तुम्ही जाहिरात कधी आली होती. 7/10/2024 ला जाहिरात आली होती मित्रांनो. तर बघू शकता पदाचं नाव काय आहे, पोस्ट सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर. ह्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही सिरियल नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, जेंडर, एज, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, मार्क ऑफ 10, सिलेक्शन कॅटेगरी आणि रिमार्क, अशा प्रकारे हा एक कॉलम दिलेला आहे मित्रांनो. तुम्हाला इथं कॅन्डिडेटचं नाव दिसेल, बघू शकता. बघा इथं कॅन्डिडेट सागर प्रताप सिंग, बघू शकता. 199 हाय स्कोर स्कोर आहे मित्रांनो. 200 पैकी 199 म्हणजे खूप चांगलं, म्हणजे खूपच चांगला स्कोर आहे मित्रांनो. 200 पैकी 200 मार्क पडणं म्हणजे अभ्यास चांगल्यापैकी झालेला आहे. त्यामुळे बघू शकता मित्रांनो, 200 पैकी 200 मार्क पडलेले आहे कॅन्डिडेटला. 196 वरती पण आहे, 198. बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये बघा हे जनरल कॅटेगरीच आहे. तर 3 जणांचं जनरल कॅटेगरीमध्ये 3 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे, आणि 3 जणांचं वेटिंग लिस्टवरती ठेवण्यात आलेलं आहे 3 जणांना. तर बघू शकता मित्रांनो, इथं ओपन मध्ये बघू शकता तुम्ही फिमेल कॅटेगरीचं किती जण सिलेक्शन झालेलं आहे. 4 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही. आणि खाली ओपन फिमेल साठी बघू शकता वेटिंग वरती किती जणांना ठेवण्यात आलेले आहे. बघू शकता 1 2 3 4. बघा आता खाली बघा कॅटेगरी काय आहे बघा. ओपन सर्व्हिसमॅन, जे सिलेक्शन लिस्ट आहे मित्रांनो, ज्यांचं सर्व्हिसला आहेत. 2 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 3 वेटिंग लिस्टवरती ठेवण्यात आले आहे. बघा मित्रांनो, इथे चेक करून घेऊ शकता तुम्ही. खाली बघा ओपन प्रोजेक्ट इफेक्टेड सिलेक्शन लिस्ट. बघा मित्रांनो, 1 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे, 1 जणांचं वेटिंग लिस्ट ठेवण्यात आलेलं आहे. हे चेक करत राहा मित्रांनो, कारण इथे कॅटेगरी वाईज तुम्हाला दिलेलं आहे किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि किती जणांना वेटिंग लिस्टवरती ठेवण्यात आलेलं आहे. मला हे चेक करायचं आहे मित्रांनो. तुमचं यादीत नाव आहे का वेटिंग लिस्ट किंवा सिलेक्शन लिस्टमध्ये, तर तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता मित्रांनो. तर बघा SC कॅटेगरी, मेल फिमेल सर्व कॅटेगरीचं दिलेले मित्रांनो. फक्त एक कॅटेगरी वाईज आहे, एवढं लक्षात ठेवा. NTB, NTC बघू शकता मित्रांनो तुम्ही. कॅटेगरी वाईज आहे. बघा वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट. अगोदर सिलेक्शन लिस्ट जाहीर केलेली आहे आणि त्याच्याच खाली वेटिंग लिस्टवरती किती कॅन्डिडेट आहे ते पण दिलेले आहे मित्रांनो. NTD वाल्यांचं बघा किती जणांचं सिलेक्शन झालं. 1 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 2 जणांना वेटिंग लिस्टवरती ठेवण्यात आलेले आहे. SBC कॅटेगरी, EWS कॅटेगरी बघू शकता मित्रांनो. EWS लिस्ट खूप मोठी आहे मित्रांनो, त्यामुळे सर्वांचं नाव घेणं पॉसिबल नाही आहे. तर तुम्ही आपलं नाव कंट्रोल F दाबून तुमचं नाव चेक करू शकता तुम्ही यादीत नाव आहे की नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो हे निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. फायनल रिझल्ट आहे मित्रांनो. लवकर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेट डिक्लेअर करण्यात येईल मित्रांनो. टाइम टेबल जाहीर होईल बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर त्यामुळे डॉक्युमेंट रेडी ठेवा मित्रांनो सर्वांनी. एक पण डॉक्युमेंट मिस होऊ देऊ नका, कारण तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर लवकरच जॉईनिंग होण्याची शक्यता आहे मित्रांनो. सांगता येत नाही दिवाळीच्या अगोदर किंवा तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जॉईनिंग भेटून जाईल लवकरात लवकर. कारण की 2026 मध्ये तुमचं डिसेंबर नंतर इलेक्शन असल्यामुळे सांगता येत नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर परत तुम्हाला वेटिंग थांबावं लागेल जॉईनिंगसाठी. त्यामुळं शक्यतो लवकरच जॉईन होऊ शकते मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे डॉक्युमेंट ठेवा सर रेडी, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काही अडचण येणार नाही. सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन मित्रांनो.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.